कोपर्डी प्रकरणावरून राज्यभर मराठा समाजाचे निषेध मोर्चे सुरू आहेत। पश्चिम महाराष्ट्रातला पहिला मोर्चा आज सोलापुरातून निघालाय। राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून स्थानिक कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढलाय। या मोर्चामध्ये अनेक लोक सुद्धा सहभागी झालेत। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे महिलांचा सर्वात जास्त सहभाग या मोर्चात दिसतोय। बघा, आपण ही दृश्य बघतोय। सोलापूरमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांचा सहभाग या मोर्चामध्ये जास्त आहे। त्याचबरोबर आज नवी मुंबईमध्ये सुद्धा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। कोपर्डीतल्या घटनेनंतर राज्यभर मराठा क्रांती मोर्चे निघतायत। आज एकीकडे पश्चिम महाराष्ट्रातला पहिला मोर्चा निघालाय, तर आता मराठा क्रांती मोर्चा हा मुंबईच्या तोंडावर येऊन धडकलाय आणि आज त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये सुद्धा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान सोलापुरातील मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि या मोर्चाच्या अग्रस्थानी असलेल्या मुलींशी बातचीत केली आमचे पॉलिटिकल एडिटर आशिष जाधव यांनी। जिल्ह्यातली अॅट्रॉसिटीची पार्श्वभूमी, त्या पार्श्वभूमीवरती हा मराठा मोर्चा निघतोय। सोलापुरातला हा मोर्चा आजवरचा सर्वात मोठा मोर्चा असणार आहे हे स्पष्ट दिसतंय। एवढंच नाही तर जे सकल मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यातला सुद्धा मोठा मोर्चा असणार आहे। या ठिकाणी जी पहिली ब्रिगेड मुलींची या मोर्चात सहभागी झालेली आहे त्यांच्याशी आपण संवाद साधतोय। ताई, आज तुला मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावं असं का वाटलंय? मी आता 9वी मध्ये आहे आणि माझं वय 14 आहे। कोपर्डी गावात ज्या ताईवर बलात्कार झाला तिचे देखील वय 14 होते। ज्या वयात आम्हाला दुनिया माहित नाही त्या वयात तिच्यावर बलात्कार होते। सरकारने त्या अत्याचारातील गुन्हेगारांना फाशी शिक्षा दिलीच पाहिजे। आणि हा मोर्चा म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे। ही वादळापूर्वीची शांतता आहेच, पण ही फक्त ठिणगी आहे। वेळ पडली तर याची आग भडकायला वेळ लागणार नाही। ही फक्त ठिणगी आहे असं प्रत्येकाला वाटतं? हो, सगळ्यांना वाटतं। इथे सगळे जे आले आहेत ते आमच्या ज्या बहिणीवरती झालेल्या अत्याचारामुळे आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत। अॅट्रॉसिटी, कोपर्डीची घटना एवढेच फक्त मुद्दे आहेत की मराठा आरक्षणाचा विषय हा आणखी महत्त्वाचा आहे? हो, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा आहेच, कारण मी एक उदाहरण सांगते। माझ्याच वर्गात माझी बेस्ट फ्रेंड, आम्हाला जात माहीत नव्हती, आम्ही कुणाची जातही काढत नव्हतो, आम्हाला त्याचा अर्थही माहीत नव्हता। तेव्हाच आम्हाला कळलं की वर्गात आम्हाला तिला स्कॉलरशिप मिळाली आणि मला नाही। तिला माझ्याहून कमी मार्क असताना देखील, कारण तिला आरक्षण होतं, तिला रिझर्व जागा होती आणि मला आरक्षण नाही, म्हणून मी मागेच राहिले। ती पुढे निघून गेली माझ्याहून कमी मार्क असताना देखील। मराठा समाज आता पूर्णपणे गरीब झाला असं प्रत्येकाला वाटतंय? तो गरीब आहे, गरीब महाराष्ट्र समाज गरीबच आहे। बोटावर मोजणे इतके श्रीमंत आहेत, म्हणून आमची फी भरायला कुठला राजकारणी नेता नाही येणार आहे। बरोबर आहे, आमची फी भरायला कुठला राजकारणी नेता आलेला नाही। श्रीमंत गरीब हे भेदाभेद मराठा समाजातले आता गळून पडलेला आहे। खोटा अभिमान, आत्मप्रौढी गळून पडली आहे। हो, नक्कीच। सगळं म्हणजे मराठा हा श्रीमंत किंवा मोठा असा कुठलाही राहिलेला नाहीये, तो पूर्णपणे गरीब झालेला आहे, मागासलेला राहिलेला आहे। आणि त्यामुळेच आमची सर्वांची मागणी आहे की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे। आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात नाहीये किंवा समाजाच्या विरोधात नाहीये, फक्त आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तो आमच्या हक्कासाठी आलेला आहे। आमचा हा मराठा समाज हा मागे पडू लागलेला आहे, त्यासाठी आम्ही हे आमचे हक्क मागत आहोत। पुन्हा एकदा समाज रस्त्यावरती उतरतोय, गरीब श्रीमंत हा भेद बाजूला सारला जातोय। एकतर मुळामध्ये कोपर्डीच्या निमित्तानं आम्हाला एकत्र आणलं, त्याच्याच बरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मराठा आरक्षण असेल किंवा अॅट्रॉसिटीचा गैरवापर असेल, शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव असेल, या सर्व मुद्द्यांचं आज विराट जनसमुदाय सोलापूरमध्ये का आलेला आहे? एकच कारण आहे, नाही तर गट आहे, ना पक्ष आहे, ना संघटना आहे, फक्त मराठा म्हणून एकत्र आलेला आहे। आणि हा मराठा म्हणून एकत्र आलेला आहे, जसा पाऊस बरसला मराठ्यांचा मोर्चा बघून, तसा सरकार सुद्धा कोसळल्याशिवाय राहणार नाही। मराठ्यांचा विचार जो करणार नाही त्याला भविष्यामध्ये राज करता येणार नाही। या निमित्तानं मी हा मेसेज या ठिकाणी मराठा समाज देतोय। धन्यवाद। मराठा समाज आपली ताकद दाखवतोय, शक्ती दाखवतोय, आरक्षणाची मागणी पुढे रेटतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओंकार गिरीसह आशिष जाधव, महाराष्ट्र वन, सोलापूर।